प्रतिनिधी सचिन बडे हे छत्रपती संभाजीनगरहून आपल्यासोबत जोडलेले आहेत। सचिन, आपण पाहतोय बैठकांचं सत्र जेव्हापासून या ठिकाणी महापालिकेची रणधुमाळी आता सुरू झालेली पाहायला मिळते, त्याच पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र पाहायला मिळते। बावनकुळे संभाजीनगरमध्ये मुक्कामी आहेत, बैठक घेत आहेत। या ठिकाणी काय होणार आहे? महायुती एकत्र लढणार आहे की स्वबळावर लढणार आहे? काय एकंदरीत चित्र आहे? महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये जागा वाटपासंदर्भात आतापर्यंत 5 ते 6 पेक्षा अधिक बैठका झालेल्या आहेत। मग त्या काही 5 स्टार हॉटेलला झाल्या, त्यासोबतच काही नेत्यांच्या घरी झाल्या, मात्र अजूनही तोडगा निघाला नाहीये। मात्र भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आले। त्यांनी मराठवाड्याच्या जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी बैठका घेतलेल्या आहेत आणि मराठवाड्यातील भाजपचे सर्व नेते, वरिष्ठ नेते, आमदार, खासदार, मंत्री हे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेले होते आणि त्यांची बैठक झाल्याच्या नंतर ज्या ज्या ठिकाणी जागा वाटपाचा तिढा आहे त्या ठिकाणचा तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र छत्रपती संभाजीनगर म्हणजेच या बालेकिल्ल्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका आणि जागा वाटपासंदर्भात निर्णय जो होता तो घेण्यासाठी बावनकुळे यांनी विशेष लक्ष दिलं। रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती। तर अशी देखील एक माहिती मिळतीये की पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या भेटीसाठी पालकमंत्री अतुल सावे यांनी रात्री 12च्या नंतर भेट घेतली आणि जो काय जागा वाटपासंदर्भात जी चर्चा आहे ती केलेली आहे। मात्र या चर्चेअंती काय झालं, या चर्चेमध्ये काय बोलणी झाली हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। काही वेळामध्ये ते देखील आपल्याला समजेल। मात्र निवडणूक जवळ आलेली आहे, तिढा कायम आहे, तिढा सुटलेला नाहीये। अतिशय कमी वेळ मिळाला तर उमेदवाराला प्रचार करायला वेळ मिळत नाही किंवा त्याला ती संधी ही हवी तेवढी मिळत नाही। बऱ्याचदा असं होतं, आता जे एका जागेसाठी 10 ते 15 जण तयारी करतायत, मात्र ती जागा एकालाच मिळणार आहे। तर मग 10 जणांचा प्रयत्न आजही कायम आहे, त्या ठिकाणी ते खर्चही करतायत। आणि एक महत्त्वाचं म्हणजे राजकीय नेते याकडे बैठकांकडे वारंवार लक्ष देत आहेत, कुणाला जागा मिळणार, कुणाला किती जागा मिळणार आणि काय चित्र असणार हे स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांच्या हालचाली ज्या आहेत ते संभाजीनगरमध्ये वाढल्या आहेत। जी, धन्यवाद सचिन आणि ज्ञानेश्वर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।